नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्याला नेहमी प्रश्न पडतो, आज नाश्त्यासाठी काय बनवावे, मुलांना डब्यात काय द्यावे. साधी आणि सोपी पद्धत मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे. स्क्रॅम्बल एगची 2 प्रकारे आपण बनवू शकतो. आणि हां, घरी नक्की करून बघा आणि कमेंट करून मला कळवा. लाईक करा, शेअर करा आणि आयकॉनचे बटन दाबून सगळ्यात पहिली रेसिपी तुमच्यापर्यंत पोचेल. मुलांनाही आवडेल आणि मोठ्यांनाही आवडेल. चला तर मग पाहूया आपली स्क्रॅम्बल एगची रेसिपी व त्याचे साहित्य. स्क्रॅम्बल एग साहित्य: 1 4 मोठी अंडी, 2 6 टेबलस्पून दूध, 3 2 टेबलस्पून लोणी, सफेद लोणी किंवा अमूल बटरही चालेल, 4 चिमूटभर मिरी पावडर, 5 मीठ चवीनुसार, 6 4 ब्रेडच्या स्लाइसेस टोस्ट करून बटर लावलेले, 7 चीज किसण्यासाठी, 8 एक छोटा कांदा बारीक चिरलेला, 9 आलं किसून घेतलेलं. आता आपण कृती पाहूया. 1 एका भांड्यात 4 अंडी फोडून फेटून घ्यावे व त्याच्यात 6 चमचे दूध घालून परत फेटावे. नंतर त्यात चिरलेला बारीक कांदा घालावा व त्यात आलं किसून घालावे. चिमूटभर मिरी पावडर व चवीनुसार मीठ घालून फेटावे. 2 एक मध्यम आकाराचे फ्राईंग पॅन घेऊन त्यात बटर किंवा लोणी घालावे. बटर विरघळल्यावर गॅस अगदी मंद करून घ्यावा. अंड्याचे मिश्रण पळीने त्यावर टाकावेत म्हणजे पोळी करावी. एक साईड झाल्यावर पलटी करावी. दोन्ही बाजूला परतून झाल्यावर नंतर टोस्ट ब्रेडच्या स्लाइस घेऊन त्यावर अंड्याची पोळी ठेवून त्याच्यावर चीज स्लाइस ठेवून किंवा चीज किसून घालावे. नंतर त्यावर दुसरा टोस्ट ब्रेड ठेवून टोमॅटो सॉस बरोबर खावे. आता आपण दुसरी पद्धत पाहूया. 1 एका भांड्यात 4 अंडी फोडून फेटून घ्यावे. नंतर त्यात 6 चमचे दूध घालून पुन्हा फेटावे. नंतर त्याच्यात काळी मिरी पावडर व चवीनुसार मीठ घालून परत फेटावे. 2 एक मध्यम आकाराचे फ्राईंग पॅन घेऊन त्यावर लोणी किंवा बटर टाकावे. बटर किंवा लोणी आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालावे. बटर किंवा लोणी विरघळेपर्यंत गॅस मंद आचेवर ठेवावा. अंड्याचे मिश्रण त्यावर टाकावे व अधूनमधून हळूहळू परतावे. पॅनला खाली चिकटून देऊ नये पण जोरजोरात हलवू नये. मिश्रण सैलसर झाल्यावर खाली उतरवून घ्यावे. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. गॅस बंद करावा व टोस्ट ब्रेडवर सारखे पसरवून आवडीनुसार चीज स्लाइस किंवा चीज किसून टोमॅटो सॉसबरोबर खायला द्यावे. मुलांनाही आवडेल आणि मोठ्यांनाही आवडेल. चला आपण टिप्पणी पाहूया. 1 स्क्रॅम्बल एगच्या मिश्रणात चीज किसून घालावे. चव खूप छान येते. 2 वरील प्रकारे तयार केलेले स्क्रॅम्बल एग मोनॅको बिस्किटावर घालून खायला खूप चविष्ट लागते व एक स्नॅक्स म्हणून मुलांनाही खूप आवडते. 3 स्क्रॅम्बल एग चीज टोस्ट ब्रेड मुले आवडीने खातात. आणि रेसिपी कशी वाटली आणि घरी नक्की करून बघा. मला कमेंट करून कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.